उच्च न्यायालयाने खेडचे तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे निलंबन रद्द केल्यानंतर त्यांच्या जागी ज्योती देवरे यांची करण्यात आलेली नियुक्तीबाबत निर्णय घेण्याचे आदेश मॅट कोर्टाला देण्यात आले होते। त्यावर मॅट कोर्टाने जलद सुनावणी घेत प्रशांत बेडसे यांना पुन्हा खेडच्या तहसीलदारपदी नियुक्त करण्याचे आदेश सोमवारी 24 फेब्रुवारी रोजी पारित केलेत। या प्रकरणी निर्णय पारित करताना कोर्टाने स्पष्टपणे नमूद केलंय की बेडसे यांना पुन्हा तहसीलदार खेडपदी नियुक्ती देणं हे न्यायसम्मत आहे। त्यामुळे शासनाने पुढील 7 दिवसांच्या आत तहसीलदार प्रशांत बेडसे यांना तहसीलदार खेडपदी नियुक्ती द्यावी। तसेच ज्योती देवरे यांची खेडमध्ये झालेली नेमणूक देखील नियमबाह्य असल्याने कोर्टाने रद्दबातल केली आहे। दरम्यान यापूर्वी उच्च न्यायालयाने प्रशांत बेडसे यांची करण्यात आलेलं निलंबन हे अवैध ठरवत रद्द केलं होतं। त्यामुळे आता पुन्हा मॅट कोर्टाने दिलेल्या निकालामुळे लवकरच प्रशांत बेडसे पाटील हे तहसीलदार खेडपदी रुजू होणार हे निश्चित झालंय। त्यामुळे वेगवेगळ्या वादात मागील काही दिवसात अडकलेल्या खेडच्या तहसीलदार अनेक सामान्य नागरिक काही समाज बांधव यांनी देवरे यांच्या कारभारावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती। देवरे यांनी त्यांना खेडमध्ये मिळालेल्या कार्यकाळात अनेक वादातीत निर्णय घेतल्याची, अनेकांवर गुन्हे दाखल केल्याचे आणि मंडलाधिकारी तसंच तलाठी यांना वेटीस धरल्याची जोरदार चर्चा खेड तालुक्यात होती।